दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरासह जिल्ह्यात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरीताई आहेर आडके यांनी गुरुवारी गोदावरी नदीकाठासह संवेदनशील भागांची पाहणी करून आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेतला। नागरिकांच्या जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्याने काम करावे असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। महापौरांनी अहिल्यादेवी होळकर पूल परिसरात भेट देऊन गोदावरी नदीच्या वाढत्या पाणी पातळीची पाहणी केली। संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता गोदा काठावरील संवेदनशील भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि इतर संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश देण्यात आले। यानंतर त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला। नियंत्रण कक्षात आतापर्यंत 70हून अधिक आपत्कालीन कॉल प्राप्त झाले असून प्रत्येक तक्रारीवर सरासरी 15 मिनिटात प्रतिसाद देत आवश्यक मदत पुरविण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून संपूर्ण महानगरपालिका यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे महापौरांनी सांगितले। इथे आता थोडंसं आपण पुराची परिस्थिती असल्यामुळे अजून सिक्युरिटी फोर्स वाढवतो आहे। पोलिसांना तैनात करायची मला असं वाटतं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर आता गंगापूर धरण हे पूर्ण 95% भरलेलं आहे, म्हणून आता नाशिक शहराची जी पाणी कपात आहे ती रद्द करण्यात येत आहे। आदेश ऑलरेडी दिलेले आहेत की 24 तासात जवळजवळ 100 mm पुढे पाऊस आता नोंद झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क आहेत। आपत्कालीन परिस्थितीत सतत पाऊस झाल्याने सुरू होऊ शकते आणि राहू शकते, त्यामुळे काझीगडीचा जो परिसर आहे नेहमी आपल्याला माहिती आहे की कुठे ढासळण्याची शक्यता आहे। तिथे आम्ही आमचे जे आपत्कालीन पथक आहे ते तिथे तैनात करतो आहोत। जवळजवळ सकाळपासून आज दिवसभरात 60 ते 65 कॉल हे रेकॉर्ड झालेले आहेत आमचे कमांड कंट्रोल सेंटरमध्ये आणि आपले रिस्पॉन्स टाइम जो आहे तो अतिशय चांगला आहे। एक जर कंप्लेंट आली तर विदिन 30 to 40 सेकंड्स 1 मिनिटाच्या आत आम्ही त्या विभागाला कळवतो आहे, जो कुठला विभाग असेल, आणि रिस्पॉन्स टाइम जवळजवळ आपल्या 10 ते 15 मिनिटाच्या आत आहे। आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण टीम सोबत आपण परिस्थिती अतिशय आटोक्यात ठेवू शकतो। पण पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण कृपा करून पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये। जितकं आपल्याला घरात थांबता येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनाही सांगा की आपण घरात थांबावं आणि कुठेही पाण्याजवळ न जाता, नदीजवळ न जाता सगळ्यांची सुरक्षितता बाळगावी। आणि त्याचं क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी आपत्कालीन आपले जी व्यवस्था आहे ती तिथे उपलब्ध केलेली आहे। आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे देखील तिथे पंढरपुरी आपल्या व्यवस्थेत आहेत, त्यामुळे अशी काही जर परिस्थिती झाली तर नक्कीच त्यांचं लक्ष हे नाशिककडे आहे। त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच सूचना पण दिल्या आहेत की सर्व नाशिककरांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन, शासन हे कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज आहे, तयार आहे आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी देखील फील्डवर उतरून सगळ्यांची काळजी घेऊ, पण कृपा करून स्वतःचा जीव धोक्यात घालू। पाऊस कायम राहिल्यास गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान शाहूनगर, मिलिंदनगर, काजीकडी, आठवडे बाजार आणि गौरी पटांगण परिसरातील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे। आणि धोकादायक इमारतींच्या परिसरात विशेष आपत्कालीन व्यवस्था तैनात करण्यात आली असून संबंधित विभागांना सातत्याने देखरेख करण्याची सूचना देण्यात आली आहे। पूरस्थिती गंभीर झाल्यास प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी राज्य शासनाकडे अतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन मनुष्यबळाची ते लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार असल्याची माहितीही महापौरांनी दिली आहे। रामकुंड परिसरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे आणि गोदावरीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे
नागरिकांनी त्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, पर्यटन अथवा छायाचित्रणासाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले. तसेच गंगापूर धरण 75% अधिक भरल्याने शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत दिलासा मिळाला असून या आठवड्यातील नियोजित पाणी कपात रद्द करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. महापौर हिमगौरीताई आहेर आडके यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन तसेच महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.